अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक नाव नाही, तर करोडो भक्तांचा श्वास आहे. संकटाच्या वादळात जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा एक धीर देणारा आवाज कानावर पडतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, अक्कलकोटमध्ये स्वामींचे आगमन नेमके कसे झाले आणि त्यांनी या भूमीला आपली कर्मभूमी का निवडले? आजच्या या विशेष भागात आपण स्वामींच्या ह्या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार होणार आहोत. स्वामींचे मूळ काय, ते कुठून आले, या प्रश्नाचे उत्तर स्वतः स्वामींनी दिले होते. ते म्हणाले होते की आम्ही कर्दळी वनातून आलो आहोत, त्यानंतर कलकत्ता आणि मग भारत भ्रमण करत करत मंगळवेढ्याला आलो. तिथून स्वामी सोलापूरला गेले आणि अखेर 1856च्या सुमारास प्रज्ञापूर म्हणजेच आजच्या अक्कलकोटमध्ये त्यांचे आगमन झाले. एका दुपारी अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती अवतरली. अंगात केवळ एक लंगोटी, पण चेहऱ्यावर 1000 सूर्यांचे तेज. कोणालाही कल्पना नव्हती ही व्यक्ती अक्कलकोटचा इतिहास बदलणार आहे. सुरुवातीच्या काळात स्वामी एका लहान मुलाप्रमाणे वागत. कधी ते स्मशानात बसून राहत, तर कधी भर पावसात भिजत. याच काळात त्यांची भेट चोळप्पांशी झाली. चोळप्पा हे अत्यंत साधे पण निष्ठावान भक्त होते. त्यांनी स्वामींना पाहिल्यावर लगेच ओळखले की हे कोणी सामान्य साधू नसून साक्षात परब्रह्म आहेत. चोळप्पांनी स्वामींना आपल्या घरी येण्याची वारंवार विनवणी केली. एके दिवशी स्वामींनी चोळप्पाच्या विनवणीला मान देऊन स्वामी चोळप्पांच्या घरी राहायला गेले. स्वामींनी सुद्धा चोळप्पाच्या घरी राहणे पसंत केले. तिथेच स्वामींच्या लीलांना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. स्वामींना पाहणारे लोक, तसेच आजूबाजूला राहणारे लोक अनेकदा त्यांना वेडे समजत. पण जेव्हा त्यांचे अनुभव येऊ लागले, तेव्हा लोकांची दृष्टी बदलली. स्वामींच्या दरबारात अशक्य असे काहीच नव्हते. एकदा एक दुर्दैवी माता आपल्या मृत बाळाला घेऊन स्वामींकडे आली. तिचे रडणे पाहून दगडही पाजरेल, पण स्वामी मात्र शांत होते. लोक म्हणू लागले, अरे, हे तर मृत आहे, आता काय होणार? पण स्वामींनी त्या मातेकडे पाहिले आणि मोठ्याने ओरडले, उठ, का रडतेस? बाळ झोपले आहे, त्याला दूध पाज. आणि काय आश्चर्य, काही क्षणातच त्या निर्जीव देहात हालचाल झाली आणि बाळ रडू लागले. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ही जादू नव्हती, तर ही स्वामींची आपल्या लेकरांवरील माया होती. आता आपण स्वामींची दुसरी लीला ऐकूया. स्वामींच्या एका गरीब भक्ताच्या घरी भंडारा होता. पण जेवण बनवताना अचानक तुपाचा साठा संपला. पाहुणे दारात होते आणि यजमान काळजीत पडले. स्वामी तिथेच बसले होते. स्वामी म्हणाले, अरे वेड्या, घाबरतोस कशाला? विहिरीचे पाणी घेऊन ये आणि कढईत टाक. भक्ताने आज्ञा पाळली. विहिरीचे पाणी जेव्हा कढईत पडले, तेव्हा त्याचे रूपांतर शुद्ध गाईच्या तुपात झाले. त्या दिवशी हजारो लोकांनी भोजन केले, पण तूप कमी पडले नाही. अशा प्रकारे स्वामी नेहमीच दाखवून देतात की जिथे श्रद्धा असते, तिथे कमतरता कधीच नसते. आता आपण स्वामींची अजून एक लीला ऐकूया. अहंकारी विद्वानाचा गर्वहरण स्वामींनी कसा केला, ते आता पाहूया. स्वामी केवळ प्रेमच करत नसत, तर ते चुकीच्या मार्गावर चालणाऱ्यांचे कानही टोचत. एकदा एक मोठा विद्वान पंडित अक्कलकोटला आला. त्याला आपल्या ज्ञानाचा खूपच गर्व होता. तो स्वामींना म्हणाला, महाराज, मला वेदांवर चर्चा करायची आहे.
यावर स्वामी हसले आणि त्याने तिथेच बसलेल्या एका साध्या अशिक्षित माणसाला बोलावले. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि काय चमत्कार! तो अशिक्षित माणूस अस्खलित संस्कृतमध्ये वेदांचे श्लोक म्हणू लागला. ते पाहून तो पंडित स्वामींच्या पाया पडला. स्वामींनी जगाला सांगितले की पुस्तकी ज्ञानापेक्षा आत्मज्ञान आणि भक्ती मोठी आहे. आता आपण स्वामींची अमूल्य शिकवण पाहूया. स्वामींनी कधीच मोठे ग्रंथ लिहिले नाहीत, पण त्यांच्या साध्या कृतीतून त्यांनी जगाला मोठे तत्त्वज्ञान दिले. ते नेहमी म्हणायचे, आळशी माणसाचे तोंड पाहू नका. त्यांनी कष्ट आणि कर्माला महत्त्व दिले. स्वामींच्या दरबारात राजा असो वा भिकारी, हिंदू असो वा मुसलमान, प्रत्येकालाच सारखा न्याय मिळे. त्यांनी जातीभेद आणि अंधश्रद्धेवर कडक प्रहार केला. त्यांचे सांगणे एकच होते, तुमचे अंतःकरण शुद्ध ठेवा, तरच मी तुमच्या पाठीशी उभा राहीन. आता आला तो भावूक क्षण स्वामींच्या महासमाधीचा. मंगळवार, चैत्रवद्य त्रयोदशी, 1878चा तो दिवस. अक्कलकोटच्या वातावरणात एक अनामिक शांतता पसरली होती. स्वामींनी आपल्या लाडक्या वटवृक्षाखाली बसून आपला देह त्यागण्याचे ठरवले. सर्व भक्त रडू लागले. संपूर्ण अक्कलकोट शोकात बुडाले होते. आपल्या भक्तांना रडताना पाहून स्वामींनी शेवटचे शब्द उच्चारले. आम्ही गेल्याचे दुःख करू नका, आम्ही येणार नाही असे मानू नका. आम्ही अक्कलकोटमध्येच आहोत आणि जो आमचे स्मरण करेल त्याच्यासाठी आम्ही सदैव धावून येऊ. आणि त्याच क्षणी हे तेज अक्कलकोट ब्रह्मांडाच्या तेजात विलीन झाले. मंडळी, स्वामी आजही आहेत. ते आपल्या विश्वासात आहेत, आपल्या श्रद्धेत आहेत. जर तुम्ही संकटात मनापासून हाक मारली तर आजही भिवू नकोस हा शब्द आपल्याला नक्कीच ऐकू येतो. स्वामींची ही गाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला स्वामींचा कोणता अनुभव आला आहे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंट्समध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.